पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे। नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीच्या सुरुवातीलाच नेत्यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली। या बैठकीसाठी अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंग, राहुल गांधी, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत। सर्वपक्षीय बैठकीमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे असं कळतंय। अमित शहा आज स्वतः श्रीनगरला जाऊन त्यांनी ग्राउंडवरून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। ते आता सर्वपक्षीयांना ब्रीफिंग देत आहेत। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, पुढची पावलं काय असतील आणि सर्वपक्षीयांचं या सगळ्या घडामोडींबाबत मत जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार या बैठकीद्वारे करणार आहे। आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। आवेश, खूप महत्त्वाची बैठक आहे, सर्वपक्षीय बैठक। गेल्या 2-3 दिवसात जे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर बैठक आहे। भारताने जे निर्णय घेतले ते विरोधी पक्षाला सर्व पक्षांना सांगणं महत्त्वाचं आहे, कारण भारताने काल 2 तास जे बैठक नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाली होती त्यात बरेच निर्णय घेतले। पाकिस्तानचा व्हिसा रद्द केला, तसेच जो सिंधू बॉर्डरचा हे करार तो सुद्धा रद्द केला। त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे। भारत सरकारने कुठकुठले निर्णय घेतले आणि यापुढचं रणनीती काय असं त्या संदर्भात हे बैठक आहे। आणि तसेच विरोधकांना सुद्धा काय ब्रीफिंग करणं महत्त्वाचं आहे, कारण कशा प्रकारे दहशतवादी तिथे येऊन आपल्या भारतीय नागरिकांवर हल्ला केला याची सुद्धा माहिती देणं महत्त्वाचं आहे। त्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची आहे। आवेश, धन्यवाद या माहितीबद्दल।